माणसाचं आयुष्य चौकातील ट्रॅफिक सिग्नलसारखं. काही विचार, क्षण, प्रसंग, माणसं थोडा वेळ थांबवावी आणि सोडून द्यावी, तरच मनात नकारात्मकतेचं ट्रॅफिक जाम होऊन गोंधळ निर्माण होणार नाही. आपल्या आयुष्यात आज 1 वर्ष सरणार आहे. त्यातलं आपण जे जे चांगलं आहे तेच घेणार आहोत, गोळा करणार आहोत आणि येणाऱ्या नवीन वर्षात घेऊन जाणार आहोत आणि सांभाळणार देखील आहोत. माणसाचं आयुष्य माणसं, क्षण, प्रसंग, विचार यामध्ये विभागलेलं आहे. हे सर्वच सकारात्मक असतील असं होऊ शकत नाही. तेव्हा त्यातलं चुकीचं सोडावं लागेल, विसरावं लागेल, जेणेकरून आयुष्यात नकारात्मकता राहणार नाही. तसं बघायला गेलं ना तर आयुष्यातील नकारात्मकता पूर्णपणे कधीही निघून जाऊ शकत नाही आणि जाणारही नाही. पण सकारात्मकतेने तिची तीव्रता कमी करता येईल किंवा तिला बॅलन्स करता येईल. मला वाटतं वर्षाच्या सरणाऱ्या रात्रीचं सेलिब्रेशन करताना किंबहुना ते करायलाच पाहिजे. पण त्यासोबत आपण बरेच अशा व्यक्ती आहोत की जे रात्रीच्या सेलिब्रेशनमुळं नवीन वर्षाची नवी पहाट, नवा कोरा सूर्य, नवा कोरी पहिली सकाळ ही बघायचं विसरून जातो आहे. ही बघणं आपण मिस करत आहोत. या वर्षाचं सेलिब्रेशन आपण कसं करायला हवं? मला वाटतं नवीन वर्षाच्या अगदी पहाटे आपण विश्व सांभाळणारी शक्ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. आपल्या श्रद्धास्थानी असलेले ग्रंथ, यातील सुवचनं, सुविचार याचं वाचन करावं, सुमधुर संगीत ऐकावं, आपल्या आवडीचं काम करावं, मोकळ्या हवेत व्यायाम करायला जावं, फॅमिलीसोबत अगदी पहाटे नवीन वर्षाच्या सुरुवातीचा एक फक्कड चहा प्यावा आणि या वर्षाची सुरुवात उत्साहाने करावी. म्हणतात ना, कासवाच्या गतीनं का होईना रोज थोडं थोडं सकारात्मक बना. खूप ससे आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवा. नवीन वर्षात प्रेम, दया, क्षमा, शांती, आनंद, समाधान ह्या सर्वांना सोबत घेऊया आणि नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मकतेने करूया. नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.